राज्याच्या अनेक भागात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे आता जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्यानं वाढ होती। धरणात सध्या पाण्याचा मोठा विसर्ग होऊन मिसळत असल्यानं पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झालेली आहे। मराठवाड्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे। आज 29 जुलै रोजी सकाळी 6 वाजता प्रशासनाकडून हाती आलेल्या आकडेवारीनुसार पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ नोंदवली गेली आहे। धरणातील एकूण पाणीसाठा आता 65.76% वरती पोहोचलेला आहे। जर फुटांमध्ये विचार केला तर सध्या धरणाची पाणी पातळी 1515.18 फूट इतकी झालेली आहे। वरच्या धरणांमधून आणि पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा मोठा ओघ जायकवाडीकडे येतोय। सध्या जायकवाडी धरणात तब्बल 41,996 क्युसेक वेगानं पाण्याची मोठी आवक सुरू आहे। या मोठ्या आवकेमुळे धरणाची टक्केवारी वेगानं वाढत असून मराठवाड्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी मानली जाते। पाण्याची आवक याच वेगानं सुरू राहिल्यास धरण लवकरच 100%कडे वाटचाल करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असल्यानं जायकवाडीचा पाणीसाठा आता चांगल्या स्थितीत पोहोचलाय। यामुळे येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न प्रमाणावर सुटण्यास मदत होणार आहे। धरणाच्या पाणी पातळीत वाढ आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक रिपोर्टसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।